ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा काय वानवाता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे थोरे वसांडेले आपुले परिसे नेने शिव कैसे लोखंडाशी। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठ्ठला विठ्ठला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। या अभंगाद्वारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय संतांचा महिमा प्रतिपादित असताना वाणी अपुरी पडती असं तुकोबाराय म्हणतात। सोमदादा थोडासा आवाज कडक। संतांची व्याप्ती काय असेल, संतांचा अधिकार किती मोठा असेल, त्यांच्या भक्तीला नाविन्याचं टोक काय असेल, त्या भक्तीचं शिखर काय असेल, काय व्यासंग असेल या संतांचा की जेणेकरून संतांची व्याप्ती दर्शित असताना तुकोबाराय म्हणतात माझी वाणी पुरत नाही। तिथं गिरगावकर किती किचकिनारे, जिथं तुकोबारायची वाणी अपुरी पडती तिथं काय पात्रता आहे गिरगावकरांची त्यांचं टोक सांगायची अद्याप नाही। किती तुकोबाराय अधिकारी, तुकोबारायच्या वाणीत जर बोलायचं त्यांच्या वाणीचा अधिकार सांगायचा झाला तर हरिनामाने विश्व ढवळून काढलं। ही तुकोबारायच्या वाणीची व्याप्ती, त्यांच्या लिखाणाची जर ताकद जरा कडक 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 गोड गोड त्यांच्या लिखाणाची जर ताकद बघितली तर तुमच्या माझ्यासारख्या नालायक माणसांचे माथे सुधरायची ताकद गाथ्यात आहे। एका अभंगाचं जर अनुकरण केलं ना तुकोबारायच्या अभंगाचं एका अभंगाचं अनुकरण केलं तर जगात एकही देव नाही। काय सुरवराची माय व्याली जेने वैष्णवात हे कुटी पावली। एकही असा देव नाही की तुकोबारायच्या एका अभंगाचं काटेकोरपणानं अनुकरण केल्याच्या नंतर एकाही देवात ताकद नाही की त्या समोरच्या व्यक्तीला मोक्ष ना करायची। एका अभंगाची ताकद आहे। तो काय असेल ते मागचं बघायचं नाही, पण त्यानं गोड अनुकरण केलं की त्याला मोक्ष प्रदान होतो। एकाच अभंगाचं अनुकरण ही त्यांच्या लिखाणाची ताकद आहे। तुकोबारायनं केलेल्या भक्तीची शरीरात प्राप्त झालेल्या शक्तीचं टोक किती मोठं आहे। त्यांचं नाव घेतल्याच्या नंतर यमाचं धोतर फाटतं। तुकाराम 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 नाम घेता कापेयम। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचं नाव घेत असताना किंवा कानावर पडलं यमाचं धोतर फाटतंय। कोणाला म्हणायचं यम माहिती आहे?
इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती ज्याला भेटतो त्याचं नाव यम आहे. माणूसच नाही की तो यमाला भेट नाही. त्यानं आतापर्यंत 7 लोक जर सोडून दिले तर कोणाच्या बापाला सोडच नाही. इतकं टोक त्याचं मोठं आहे, त्याचं नाव यम. पण तो यम सुद्धा तुकोबरायचं नाव ऐकल्याच्या नंतर थरथर कापतो. ही तुकोबरायची व्याप्ती आहे. तरी ते म्हणतात माझी वाणी पुरत नाही. याच्या पुढचं सांगू. तुम्ही सगळी माणसं कीर्तन कशासाठी ऐकता? पाप संपण्यासाठी. ठीक आहे. पखवाद असेल, गायन असेल, कीर्तन असेल, भागवत असेल, रामायण असेल, प्रवचन असेल, नाना प्रकारच्या ग्रंथाचं वाचन असेल. इथं रुक्मिणी स्वयंवर चरित्र चालू आहे. हे सगळं पाप संपण्यासाठी आहे. आणि पाप कशासाठी संपवायचंय? मोक्षासाठी. आणि मोक्षाला तुकोबरायांनी लाथ आणली. मोक्ष सुखा हनुलाता. मोक्षाला लात मारणारी माणसं. दादा आवाज गेला. भांडे घासायला ठुलाय मोक्ष. मोक्षामा घरी कामारी हे दाशी होय सांगवायचे तुका म्हणे. भांडे घासण्यासाठी मोक्ष आहे आमच्याकडे. एवढी श्रीमंती तुकोबरायची, तरी पण ती म्हणतात की काय वानवाता न पुरे ही वाणी. संतांची व्याप्ती सांगत असताना वाणी पुरत नाही. कल्पना करा, एवढे टोकाला गेलेले तुकोबराय जर वाणीला छेद देतात तर 10-5 अभंग पाठ करणाऱ्यां कशाला पुंगाने वाजवायचे? आपली योग्यता तरी काय, अधिकार तरी काय, आपली लायकी तरी काय? आपण त्या वर्गात पण नाहीत. या लोकांच्या वर्गात सुद्धा नाहीत आपण. इतकी व्याप्ती आहे त्या लोकांची. कायवान वाता न पुरे ही वाणी मस्तक चरणे ठेवे तसे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी किती वर्णन करू या संतांचं? संपल्यात जात नाही ते वर्णन. म्हणून मी निमूटपणे त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं मान्य करतो, असं तुकोबराय म्हणतात. ज्याला जरा जुरा येतं का ते कोणाच्या पाया पडायला स्वीकारित नाही. मी नाही वाकणार म्हणते. पण तुकोबराय स्वतः म्हणतात, मी वर्णन करू शकत नाही, होत नाही माझ्या वाणीनं. मी निमूटपणे त्यांचे पाय धरण्याची स्वीकार करतो. मस्तक चरणी ठेवी तसे. काय व्याप्ती आहे? थोरी व सांडेली आपुली परिशे नेने शिव कैसे लोखंडाशी. परिस जसा लोखंडाला स्पर्श केल्याच्या नंतर त्या लोखंडाचं सोनं करतो, पण परिस लोखंडाच्या जवळ जाण्यासाठी कसल्याही प्रकारची खंत व्यक्त करत नाही. किंवा मी मोठा आहे, मी लोखंडाला खेटल्याच्या नंतर ते तोळ्याला विकतंय, त्या लोखंडाचं किती मोल वाढतंय असा कधीच परिस विचार करत नाही. दिसलं लोखंड की चिटकत आहे. तशी संत किती जरी नालायक माणूस असेल तरी त्याला सुधारण्याचा प्रयत्न करतात. ही संतांची व्याप्ती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. संतांचं जीवन विश्वाच्या कल्याणा करत आहे. तुम्ही आम्हाला महाराज म्हणता, गाडीत उतरत असताना छोटी छोटी बारीक थेंब येत होती भरत बुवा. तर 2-3 माणसं हे बालाजी बुवा छत्री घेऊन आले. सावकार होते साक्षीला. छत्री घेऊन आले. जाताना पाकिट नेणारे गिरगावकर. तरी पण तुम्ही आमचा आदर करता. आम्ही कीर्तनकार जरी असोल तरी संसाराचे दास आहोत. संत संसाराचे दास होते, पण संसाराचा कधीच विचार न करता जगाचा विचार करण्यासाठी जीवन खर्च केलं, ती संत होते. तुकोबरायचा गाथा असं सांगितलं नाही आमच्या कुटुंबातल्या लोकांनीच वाचा. या विश्वातल्या कुठल्याही व्यक्तीनं गाथा वाचाना आपला माथा सुधरा. हे संतांचं जीवन आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी केली. विदेशातली लोक त्यांच्या भाषेत ज्ञानेश्वरी करून वाचतात. काय टोक आहे महाराज, विचार करा ना. विश्वा करता किती तुम्ही आम्ही त्रास दिला त्यांना. आपण जरी नसलो तर आपले बापदादे होतेच ना त्या काळात. कोणी दगड हाणले, कोणी काट्या हाणल्या, कोणी शेण फेकून मारलं, वाटेल ते त्रास सहन केला. पण जे जे काही जीवन खर्च केलं ते संत करतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. या संतांनी विश्वा करता आपल्या स्वतःच्या विभूती जीवन खर्च केलं.
भूताची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. संतांचं भांडवल म्हणजे श्रीमंती. संतांची श्रीमंती हे दुसऱ्यावर दया करणं ही संतांची श्रीमंती. आपली श्रीमंती काय माहिती आहे? जमिनी घेणं, विहिरी पाडणं, पाईपलाईन करणं, एक दुकान असेल तर 2-3 दुकान तयार करणं. कोणी अंगावर घेऊ नका. 5 लाखाची गाडी असेल तर 10 लाखाच्या गाडीत कधी बसल, 10 लाखाची असेल तर 50 लाखाच्या गाडीत कसं बसल. या सारख्या भराऱ्या घेत आपली श्रीमंती ही आपली संपत्ती आहे, हे आपलं भांडवल आहे. पण दुसऱ्यावर दया करणं हे संतांचं भांडवल आहे. भूताची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. स्वतःच्या देहावरची कसल्याच प्रकारची आसक्तीच नाही, ह्या याच्यातून बाजूला सरकले. तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवतसे. सुख, माणसांतल्या सुखात आणि संतांच्या सुखात फार मोठा फरक आहे. आपल्या मुलाला नोकरी लागली की मायबापाला सुख वाटते. पोरान महिन्याला पगार आणली की मायबापाला सुख वाटते. पगार 50,000 75,000 घेऊन आला, माय बरंच झालं. कसे आणले? काय नाही म्हणलं, खोट्या सह्या केल्या, तरी त्याच्या माईला सुख वाटते. चोरून जरी पैसे आणले तरी मायबापाला सुख वाटते. कशी जरी संपत्ती कमवली तर घरच्या लोकांना सुख वाटते. आपलं याच्यात सुख आहे. पण दुसरे चांगले झाल्याच्या नंतर सुख वाटते ते संत आहेत. तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवतसे. त्रास जरी दिला असेल तरी पण तुम्हाला जगण्यासाठी त्यांच्या मुखातून जे अमृत पडलंय, जे गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, ग्रंथसंपदा असेल, ही तुमच्या आमच्या करता अमृता समान आहे. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन. विठ्ठला विठ्ठला. काय असल की जेणेकरून तुकोबाराय म्हणतात माझी वाणी अपुरी पडती? असं काय असेल संतांकडं? पवित्र गंगा, फार सुंदरशी पवित्र गंगा. एका पवित्र गंगेमध्ये एक महाराज स्नान करू लागले. महाराजांचं स्नान, खांद्यावर आणलेलं धोतर असं बाजूला वाळवंटात ठेवलं, अंगावर धोतर होतं, हातामध्ये एक तांब्या होता. त्या तांब्यानं अंगावर पाणी घेतलं, स्नान चालू होतं. येणप्पा पक्षालन वितारथायाम सर्वस्थितो गंगोदकं भयजयो स्थितायाम प्रातार ब्राह्मी मुहूर्तानाम सकल स्थितायाम स्नान सेत्तर्पणो स्थितेषु. असं गोडसं स्नान चालू आहे. आणि स्नान चालू असताना 2 नालायक लोक आले आणि ह्या महाराजाला उचललो. काय वानो आता न पुरे ही वाणी. असं काय संतांकडे की जेणेकरून तुकोबाराय म्हणतात की त्यांचं वर्णन करत असताना माझी वाणी पुरत नाही? काय असेल संतांकडे? त्या 2 नालायक लोकांनी या महाराजांना उचललं आणि एका नगरीत नेऊन कोंडून टाकलं. एक जण म्हणे महाराज तुमच्या गोळ्या संपल्यात का? म्हणलं नाही रे, पागल झालोच नाही त्यार ती गोळ्या कशाला खाऊ मी? नाही मग तुम्ही असं कसं म्हणतात? चांगल्या महाराजाला नालायकानं पकडलं. असंच होत असतं रे सुमळ्या. चांगल्याच माणसाला नालायक पकडीत असतात, चांगला कधीच चांगल्याला पकडीत नसतो. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची वाणी आहे, नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. महाराज असे म्हणले का? यटगळाच्या झोंबे कंठी, मूर्खाच्या झोंबे कंठी, हलकटाच्या झोंबे कंठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी. चांगल्या माणसालाच व्याधी असते. काळे बेंद्रे कपडे घालणाऱ्या माणसाचे किती भरू द्या सपादती, ढवळ्याला डाग सपादतच नाही. चालता चालता डुकरान शेपूट हाणली की बायकून किती धुऊ द्या निघतच नाही. चांगल्याच माणसाला व्याधी असती. एका अधिकार संपन्न महाराजाला 2 नालायक लोकांनी पकडून नेलं. ते ठेवलं एका व्यक्तीच्या नगरीत. त्या व्यक्तीचं नाव होतं वासुकी नावाचा सर्प.
काय वानू आता न पुरे वाणी. मी इथंच हा अभंग जवळच घेतला होता, मला आठवतंय. मग मेमरी कार्ड टाईट आहे, इथं घेतला होता एका जागेवर. विठाला 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 पण तिथलं काय सांगत नाही. गिरगावकराच्या हौदात मी जित्ता येतो तरी कोणी हात घालायचा नाही. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल. पंढरपुरातल्या मालकाने लॉकडाऊन त्याच्यासाठीच द्यालता, कीर्तनकाराने अभ्यास करायचा. व्हॉट्सअप नाही खेळायचं. व्हॉट्सअप खेळण्यासाठी लॉकडाऊन नव्हता, अभ्यास करण्यासाठी होता. तुम्हाला अंतरे पाठ कर, मला कळत नाही बरं गायनातलं, तुम्हाला ते अंतरे, तुम्हाला बोल पाठ करण्यासाठी लॉकडाऊन होता, लुडो खेळण्यासाठी नव्हता. विठाला 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 वासुकी नावाच्या सर्पाच्या नगरीत डांबून ठेवलं. तिसऱ्या दिवशी वासुकी नावाच्या सर्पाने ज्या 2 नालायकांनी आणून ठेवलं होतं त्याच्या मालकाला निरोप केला. फोन नव्हते भरत बोता, निरोप पत्र व्यवहार केला. माणूस गेला. राक्षसराज राजा बळी महाराज, तुमच्या 2 सेवकाने आमच्या नगरीत एक महाराज आणून ठेवलाय, कृपया तो महाराज घेऊन जा. बळी हा सात्विक आणि सदाचारी विचाराचा माणूस होता. राजा बळी किती सदाचारी सांगू तुम्हाला. या बळीला मृत्यूलोकातून पाताळात घालण्यासाठी माझ्या पंढरपुरातल्या मालकाला एका अवतारात कपट करावं लागलं. इमानदारीनं बळी पाताळात, पंढरपुरातल्या मालकाला कपट करावं लागलं वामन अवतारात. त्याचाच अवतार आहे. त्या कपटामुळं पंढरपुरातल्या मालकाची एका अवतारात उंची कमी झाली. उंची, खोजटत्व आलं मालकाला. खोजट प्रमाण आहेत त्याचे, प्रमाण खोजट तो खोड. एवढी व्याप्ती होती राजा बळीची. सदाचारी विवेकी भगवान शिवशंकराचे भक्त होते राजा बळी. निरोप पोचलाय, महाराज घेऊन जा. त्यांनी सांगितलं, मूर्ख आहेत का रे? एखादा नालायक जर तुमच्या नगरीत आला तर मी घेऊन गेलो असतो, पण महाराज तुमच्या नगरीत आलेत, राहू द्या ना बेटे आहोत, तुम्हाला मोक्ष मिळन. तर वासुकी नावाच्या सर्पानं संदेश पाठविला, राक्षसराज बळी महाराज, महाराज आमच्या नगरीत राहण्याबद्दल काही दुःख नाही, पण 3 दिवस झालं महाराज भजनच करायला. पैसे घेतो का? अद्याप नाही. खाला काही मागतो का? अद्याप नाही. मग करू द्या फुकट भजन करायला. तर त्या भजनानं आमचं नुकसान आहे. काय? आमच्या सरपंच विष संपलं. काय ताकद आहे संतांची. सापाच्या दाताला एक करडी सारखी, करडी कळतीन तेलाच्या करडी, शेतकरीच आहेत ना तुम्ही, कोणते कलेक्टर आहेत? आणि कलेक्टर जरी असेल तरी शेतकऱ्याचंच पोरग आहे ते का वरून थोडंच पडलं बेंदाडातून. विठाला 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 करडी सारखी अशी लहानशी मोठ्या सर्पाच्या दाताच्या टाळूला एक पिशवी असते, त्या पिशवीत विष असते. पडबवा तो दात माणसाला टोचल्याच्या नंतर विष जातं आणि माणूस मरून जातो. सर्पाच्या 6 मात्र्यातलं विष संपलं. आणि जी त्या कारागृहाच्या जवळ जी लोक होती का, 227 जाती होत्या सर्पाच्या, 227 जाती त्या निर्विष झाल्या. झाले गुरुजी, निर्विष झाल्या, निर्विष. त्याला विषच राहिलं नाही. हे चीन मधल्या चोट्ट्याला खाला सरपती तयार केले. म्हणले चीन मधले लोक सर्प खातेत, कोबरा खाय बरं म्हण, खाय बरं कोबरा. काय कोणाची मायवी आली कोबरा खाला? खोबरं नाही, कोबरा नावाच्या सर्पाची जात आहे. हा महाराज ते किती विषारी सांगू. कोबरा नावाच्या सर्पाला शास्त्रामध्ये वेगळं नाव आहे, पण मी काय गुत नाही घेतलं त्याचं नाव सांगायला. तुम्ही गांजा मोबाईलवर दुसऱ्याचं इचकितात, कधी कधी शास्त्र इचका ना. त्या सर्पानं 25 फुटाच्या अंतरावरून जर फुटकार मारली, आगा उरंग व्याळा भये विषाग्रानन पुटाची सोये मृत्यूची आला हे यमपंथे नैवम गांजा कसम लिखितम.
हे काय गांजा फुक्यान लिहिलं का? 25 फुटाच्या अंतरावरून त्यानं जर फुटकार हाणली आणि एक तिळा इतका थेंब जर तोंडावर पडला तर 14 सेकंदाच्या आत माणूस मरतोय. तो कोबरा खाल्ल्यावर चीन मधले वाचते नव्हे ते भुताड, हा नाकाव भिताड पडल्यावानी माणसं आहेत ना ते. त्यानं आपल्याकडं कोरोना पाठीला ना त्या हलकटायनं. पांडुरंगाला विनंती करा आता देवा, त्याचा पाहुणा त्याच्याच घरी जाऊ दे, आमच्याकडे नको येऊ देऊ. इमानदारीनं त्याला स्तवन करी जा. आपल्याला कसं होतं माहितीये का, पाऊस आल्यावर छत्री दिसती, कुठं ठुलीस ग कौशे, कौशीचे डोळे गेले, दोन्ही गुल्प शाट झाले, तिला छत्री गवसती वे आता. मग कौशी छत्री, कौशीच्या हाताला छत्री लागली तर कुंदरांचं ठाणली. हो, आपल्याला पाऊस पडल्यात छत्री दिसती, पाऊस येणार आहे म्हणून उन्हाळ्यात चांगली खुंटीला अडकून ठेवा ना. आपल्यावर अंगावर कहे आल्यावर आपल्याला पांडुरंग सुटतो. इतके थापून बेईमान आहेत. विठला 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 227 जातींचं वीज संपलं. पुन्हा काही मुद्रा होत्या, मर्यादा होत्या, जाऊ द्या, हे सगळं कुठं सांगायचं. 4 जाती गावाच्या बाहेर त्या 100% विषारी राहिल्या. आणि काही जे सर्प होते 6 मात्र्यात वीज संपलं. कोण महाराज असेल, त्या महाराजाचं नाव होतं मुनिश्री चवन. मुनिश्री चवन. काय व्याप्ती असेल चवनांची. जिनच्या पॅन्टीवाल्याला चवन नाही कळायचा, लय सोपाय चवन महाराज. सांगतो तुम्हाला कोण होते. चवन नावाच्या महाराजाचं वयाच्या 95व्या वर्षी लग्न झालं. करायचं का 95व्या वर्षी कोणाला लग्न? आमच्या इथे एक म्हातारं पोराला म्हणलं मला लग्नच करा वाटायले. पोराने इतकं हाणलं, कोणाच दवाखान्यात नीट नाही झालं. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्या गावातलं म्हणायलो, समजून घ्या मी कुठलं सांगायलो तर. हो ना. वयाच्या 95व्या वर्षी लग्न झालं. नवरी काय वयाची असेल माहिती तुम्हाला? 17 वर्ष 3.25 महिने. 17 वर्ष 3.25 महिन्याची नवरी आणि 95 वर्षाचा नवरदेव. इतक्या कमी वयाची पोरगी एखादा बाप एखाद्याला. अहो असे डोळशेस असे पाहिल्यावर असं वाटतं इंद्राचा भाऊच का काय. पण ते बी वाट सुबर बायडाटे टाकू टाकू बेजारे त्याला कोणतेच पाहुणे होंगिनत. तर वयाच्या 95व्या वर्षी लग्न करीत असतात कोणी. दिलं पोरीच्या बापान पोरगी, लागलं लग्न. लग्न लागल्याच्या नंतर साडे झाले. लग्नातले फार सुंदर नियम असतात. वाघनिचे, आपण त्याला म्हणतो वाघिंसा. वाघिंसा काय नावाचं काही मिळत नाही. आषाढ महिन्याला आखाड, मृग नक्षत्राला मिरुग, पुष्य नक्षत्राला पुख, विश्वामित्राला ईशा मैतर. महाराजाईल दम नाही, कीर्तनाईल दम नाही, भागवताईल दम नाही, गुण कोणालाच नाही. किती महाराज फुकल्यावर सुधरतांत सुधरू तुम्ही. चवन नावाचा महात्मा. नवरी वाट लावत असताना आईनं बापानं कानात सांगितलं, पोरी नवरदेवाला पाहिलंस का? सुन्मुखाच्या वेळेला बघितलं बाबा. आईने विचारलं, सुन्मुखाच्या वेळेस पाहिलंस? आईला मागच्या महालात नेलं, हाताला धरून सांगितलं, माय सुन्मुखाच्या वेळेस पाहणं हा औपचारिकता धर्म आहे, पण मी जंगलातच साधू पाहिला होता. कारण त्या महाराजाचे डोळे इनच फोडे होते, इनच फोडे होते. ठीक आहे ताई. माईनं सांगितलं, जो 95 वर्षाचा माथारा नवरदेव आहे त्याला डोळे नाहीत, त्याच्यासोबत तू लग्न करण्यासाठी तयार कस काय झाली? बाबांचं ऐकून का? नाही म्हणे आई,
ते महाराज एवढे अधिकारी होते, ते वारुळ त्यांच्या अंगावर झालं तर मी डोळे फोडले, गाई त्यांचे डोळे फोडले. त्यांनी डोळ्याला वेदना झाल्यावर असे हात झटकिल्यावर वारुळ फुटलं. दुपारचा सूर्य बघितला तर महाराजांचं तेज पाहिल्याच्या नंतर सूर्य ढगाच्या आडंगी जात होता. इतकं भक्तीचं टोक होतं महाराजांचं, इतकं भक्तीचं टोक. आई, ज्या महाराजाच्या तपाच्या तेजाला जगाला प्रकाश देणारा सूर्य लाजतो, ढगाच्या आडंगी जातो, माय त्या साधून जर हातात पाणी घेतलं असतं, शाप दिला असता, ज्याने कोणी माझे डोळे फोडेत त्याच्या कुळाचा सर्वनाश हो. आई, हे आपलं राज्य कापूर पेटल्यासारखं धन 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 पेटलं असतं ग माय. म्हणून एकटीच्या अपराधामुळं राज्यातली सगळी माणसं जळून गेले असते. म्हणून माफी मागितली आणि साधूचं पाणी ग्रहण केलं. वा बाई वा, कुलाचं रक्षण केलंस. तिचं नाव होतं सुकन्या. काय वानू आता न पुरेवाणी. आईनं कानात सांगितलं, बाई तुला आई आणि वडील किती आवडतात? माय पोरीला विचारलं, बाई तुला माय आणि बाप किती आवडतात? होठ असे कर 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 दाबले. जीभ बोलायचा प्रयत्न करत होती पण बोलतच नव्हती. आईनं पुन्हा विचारलं, सुकन्या तुला आई वडील किती आवडते? पुन्हा जिभेला दाबलं, हिनं काहीतरी बोला, बोलतच नव्हती. तिसऱ्यांदा विचारलं, सुकन्या तुला आई वडील किती आवडते? तोंड बंद झालं आणि डोळ्यातून पाणी येत होतं. याचा अर्थ मायबाप किती आवडते ते सांगण्यासाठी वाणीच नव्हती, वाणीच नव्हती, जिभच पुरत नव्हती. सांगितलं आईनं, सुकन्या लक्षात आलं तुला आम्ही किती आवडतो. मग आम्ही जितके आवडतो याच्या हजारो पटीनं तुला तुझा नवरा आवडावा. नवरा शब्द कळतो ना? हजारो पटीनं तुला कुंकवाचा पती मालक आवडावा. आणि लक्षात ठेव, ज्या दिवशी या मालकाची सेवा करण्यामध्ये तू कमी पडशील त्या दिवशी तुझे माय आणि बाप मृत्यू पावले असा तुला निरोप येईल. खुनगाट बांधली पोरीनं, खुनगाट. मला असं वाटतं प्रत्येक माईनं लग्नात पोरीला वाट लावत असताना एकच सांगितलं पाहिजे, सको सासूचं लुगडं धुत जाय बाय, सको सासऱ्याचं धोतर धुत जाय माय. पण लय काही काही माई चित्र जातानाच कानात तिच्या इंजेक्शन देतात, तिथं गेलं कीच व्हायलं नाही, दोनच तोंडन खिचडीन बोंड. हा, असं माईनं सांगितलं नाही, भिताड पडायचं का तिच्या डोसक्यावर झोपीतच. काय शास्त्र आहे महाराज. मायबाप मेलेले ऐकशील. व्यंकटबुवाशी सेवा केली की त्या सेवेच्या पुण्याईनं सनत कुमार आश्रमावर आले. सनत कुमार नाव ऐकलं असेल तुम्ही. कोणाला म्हणते सनत कुमार? हा, अश्विनी कुमार आणि सनत कुमार ह्या साहिदोनी 12 देवता आल्या. ह्या 2 देवतेची कृपा धन्वंतरीवर असल्याशिवाय वैद्य आजार नीट होत नाही. आणि धन्वंतरीची कृपा वैद्य म्हणजे डॉक्टरवर असल्याशिवाय त्याला निदान कळत नाही. हे अश्विनी कुमार, सनत कुमार आणि धन्वंतरी 14 रत्नापैकी एक. असे सनत कुमार अश्विनी कुमार आश्रमावर आले. बाहेर भाकरी टाकत होती आश्रमावर. भिक्षा देही मा. टोपल्यातलं एक एक पानग उचललं, झोळीत टाकलं. साधू होते ते, पाय जमिनीवर टेकत नव्हते. विचार, को भवा कुलात भवज्जायते किमं यत् कन्या रत्नम स्थितेषु. असं नाही म्हणले भरत बुवा, तुझ्या बापाचं नाव काय, तुझ्या माहेराचं नाव काय, असं नाही विचारलं. ना कृत संगा भव सकल सुदे यत पर पटले यति जायंती कृतजन भयतदि सकल सुदे. वंशानायाम पुनित भयोति वंशानायाम पुनित भयोति वंशानायाम पुनित भयोति.
त्वं रत्नायां कन्या रत्ने को भव जाये सकल सुदे को भव जाये सकल सुदे को भव जाये सकल सुदे। असं कोणतं कुळ आहे की ज्या कुळामध्ये तू प्रभावशाली कन्या रत्न म्हणून जन्माला आली? राजा शर्यतीचं कुळ। शर्यातीयाम अनंत्र भयो अनर्थ सुते रेवत भयो रेवत कन्याय जायते जगदानंदम कंदम पतये जगदानंदम कंदम पतये जगदानंदम कंदम। कोण्या कुळातल्या? किती गोड सांगितलं तिनं। मी राजा शर्यतीची कन्या आहे। जिहम कुलायम अनर्थ सुतो, ज्याच्या पोटाला अनर्थ नावाचा पुत्र आला। अनर्थ सुतो रेवत सुतो, ज्याला रेवत नावाचा पुत्र झाला। रेवत जायम कन्या रेवती, ज्या रेवताला रेवती नावाची कन्या झाली। जगदानंदम कंदन पतये सकल सुदायती वात्सल्यो। आणि ती पंढरपुरातल्या मालकाची 8व्या अवतारातली मोठी भाऊजाई बलराम दादाची पत्नी। मी त्या कुळातली मुलगी आहे, त्या कुळातली पोरगी। आपल्या पोरीला विचारल्या सखारामजीची आणशीराम तात्याची आणि ते गोविंदराव नव्हते का खाल्ल्या वाड्यातले लंगडे, हो, आणि ते सावकार नव्हते का एक गुलूब शाट झालेले, हो, त्याचा खाल्ला कोण वाडा होता तुम्हाला नाही म्हणायला, हो, आणि पलीकून त्याची ती हंडी मसड होती नि एक शिंगाची, ती एक शिंगाची मसड, आणि ते पलीकडा वाडा दारात बांडी कुत्री बसलेली, आणि मी त्या वाड्यातली। आपले ना असं सांगितलं असतं काय कुळ सांगितले महाराज। सनत कुमारांनी कुळ ऐकल्याबरोबर हृदय पाजरत होतं हृदय। काय वानवाता न पुरी वाणी, काय व्याप्ती आहे संतांची, वा। दुसरा प्रश्न अश्विनी कुमारांनी केला। गळ्यात मंगळसूत्र होतं, असं बारीक मंगळसूत्र होतं। मांडी घालून भाकरी करीत असताना एक बोट उघडं दिसलं, त्याच्यात जोडवे होते आणि हातात बांगड्या होत्या। घालीत होती ती बाई असल्यामुळं, ती बाई असल्यामुळं बांगड्या घालीत होती, हो पवारबो घालीत होती ती बाई असल्यामुळं। बांगड्या घातल्या पाहिजे बायकांनी, खेड्यातल्या घालत्यात। एक माणूस म्हणला महाराज तुम्ही कीर्तनात बांगड्याचं लय सांगता, आमच्या पोरायची माय बांगड्याच घालीनं। म्हणलं तू सांग जाय ना, तुमचं कीर्तनच कानापशी ठेवतो म्हणला मोबाईल, पण ती ऐकच ना, काय करावं? म्हणलं मग तू आता बांगड्याच घालायच्या ना, तू मला घाल, घाल मला, तू हे ऐक ना, मी काय करू? बांगड्या होत्या तिच्या हातात। हस्त कंकनो मंडित जायो गळसूत्री आणि कंठ सुदाया पाचू बंद बब सकल सुदे। क्या बात है, उजडूस तर चलू दे आता। दोन पाचूबंद मणी आहेत, दोन गोत्राचे, सुंदर मंगळसूत्र। याच्याहून लक्षात घेतलं सौभाग्यवती आहे। विचारलं नाही तुझे मिस्टर कोण आहेत, तुझे मालक कोण आहेत, तुझा पती कोण आहे, तुझा नवरा कोण आहे, अर्थ एकच ना सगळ्याचा। पती शब्द लय शिकलेल्या पोरीला कळणं मुंबई सारख्या ठिकाणी। एका घरी गेलो मी, चहा घेत होतो, काळा चहा पिऊ लागलो। त्या म्हणल्या दूध घ्यायचं का? म्हणलं मी बोक्या थोडाच आहे, दूध नको मला, काळा चहा घेतो म्हणलं, मी थोडाच बोक्या आहे म्हणलं, दूध प्यायला नको। आणि त्या बाईनं चहा केला मस्त, सुंठ अद्रक काय असते ते असं टाकून तुमच्या इथे प्याला तसा। म्हणलं बाई तुमचे पती कुठे आहेत? तिला आज आरबाळ्यावणीच झाली पती म्हणल्यावर। तर आमच्या संघ एक तुमच्यावानी शिकलेलं होतं, ते म्हणलं बाई तुमचे मिस्टर, मी आता बोलिते,
तील मिस्टर म्हणल्यावर लक्षात आलं पती शब्दच नाही कळाला ना. आपले शब्द सगळे फुकून दिले आणि शेकत बसले. हो, आणि त्यानं राज्य केलं ना अजून त्याचे शब्द आपल्या बोखंडीवर ठेवलेत. ओझ उतरीत नाहीत माणसं. भाई मिस्टर कुठे आहेत तुमचे? आत्ता बोलिते, लगेच फोन लावला. अरे रमेश, ए रमेश, लवकर ये बरं, आपल्याकडे गिरगावकर आलेत. तर रमेश आला असा माय मेलेल्या वघारावानी गुडघ्याला गुडघे घासू लागले असे. असा रम्या चलू लागला नेभळटवानी. तर मला वाटलं लहानपणी हिचं दूध गीत संपलं असं म्हणून पोरग असं झालं का नाही कुपोषित. मी म्हणलं बाई हा किती नंबरचा मुलगा आहे? हेच माझे मिस्टर आहेत. मी म्हणलं मला नको बाई चहा. मी थंड होण्यासाठी ठुलता. मी म्हणलं मी नाही चहा घेत. अहो सुंट मिरे टाकलेत. मी म्हणलं तूच घे बाई. तू नवऱ्याला जर रमेश म्हणतीस तर तू या घरचा चहा प्याल्यावर मग गाडी पुलाखाली जाईन. मला नको बाई तो चहा. येतो मी, येतो येतो येतो. विचारलं नाही तू कोणाची पत्नी आहेस? कसं विचारलं? वाजिता का भरत बुवा. कुमकुम चिरी भवल लाट पटले जी नाम यायति द्वंद्व कुलाना गोत्र भिन्न भय जायन्ते समिलन गोत्रम क्रियाति जायम समिलन गोत्रम क्रियाति जायम समिलन गोत्रम क्रियाति जायम. क्या बात है. हातानं वाजिलं यायनं मी तोंडानं म्हणलो. समिलनति गोत्रम क्रियाति जायम. मुलगी एका गोत्राची असती आणि गुरुजी नवरदेव एका गोत्राचा असतो. म्हणून तर मंगळसूत्राच्या बाजूला इकून एक मणी इकून एक मणी असते. म्हणून तर मंगलाष्टकात तुम्ही म्हणत असतात सोन्याचे मणी ओविले भुजगुनी गोऱ्या शशी कानना तळहाताचा. हे नसते. हे मंगलाष्टक ज्याच्या ज्याच्या लग्नात झाले त्याला लवकर लेकर होत नाहीत. त्याला पटकन लेकरच होत नाहीत. लय बेजार असे मंगलाष्टक ज्याच्या लग्नात झाले त्याला. हा सांगू तुम्हाला काय इतका चिडून बोलतो? कारण सिमेंट कालिणारा मिस्त्री मुसलमानाचा तर मुसलमानाचा मंत्री असू द्या त्याच्या लग्नात त्यांचे नियम मोडत नाहीत. आपल्याकडे जसे जसे पैसे येतील तसे तसे नियम सुलंगनात घातले. चुकीची गोष्ट आहे. लग्नातले मंगलाष्टक तरी असे म्हणा. तुम्ही गायनातले हिरे दोघवी. तुम्हाला जर कधी लग्नात योग आला तर तुमच्या लेकराला आशीर्वाद कमिण्यासाठी सात्विक मंगलाष्टक म्हणायचा. कीर्तनातून पाया पडतो तुमच्या. विठाला 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 सगोत्री मिलनो भयम कुमकुमम ललाट प्रपटलो को भवा. म्हणजे जे गोत्रामध्ये ज्या गोत्रात मिलन झाले ते गोत्र कोण? ज्याच्या नावानं कुमकुम चिरी लावती तो कोण? भरतबा भाकरी करता करताच शब्द गेला. नामनिष्ठ भय यतो जायत ते यत पुनिता भव कर्म सुदे पुनितं भयतति चिंतति यामि पुनितत भयति चिंतयामि पुनितत भयति चिंतयामि. ज्याच्या नावानं कुंकू लावलंय ते बाजूच्या पर्णकुटीमध्ये विश्वाच्या मालकाचं चिंतन करीत बसलेत सावकार. सनत कुमार आतमध्ये गेले. पाहिलं तर डोळे भग्न झालेले होते. काय वानवाता न पुरे वाणी. आणि भगवंताचं चिंतन करीत 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 इतकं मन तल्लीन झालं चवनांचं. अश्रू अनावर झाले. आपले अश्रू इथून किंवा इथून येत असतात भरतबा. डोळे फुटल्यामुळे अश्रू सरळ येत होते. ते चिंतन पाहिलं सनत कुमारांनी. हातात हात दिला. हाताचा स्पर्श लागल्यावर लक्षात आलं सनत कुमार आहेत. हो
ज्याच्यावर अश्विनी कुमारांची सनत कुमाराची कृपा झाली त्याचं काहीच दुखत नाही. अश्विनी कुमाराच्या कृपेशिवाय माणसाची यादीच जात नाही. डोळ्याची 10 वेदना थांबल्या, लक्षात घेतलं अश्विनी कुमार आहेत. फटके डोळे आणि डोकं पायावर टेकलं. कोण? मी च्यवन आहे. 3 वनस्पती एकत्रित केल्या. अश्विनी कुमारांनी डोळ्याला लावल्याबरोबर अशी हाताची चुटकी वाजावा इतक्याच वेळात पवारबॉट दृष्टी आली. काय ताकद त्या 3 वनस्पतीत. आणि मग विचारलं, दारातली आपली पत्नी जी कशी सेवा केली, कशी सेवा अश्विनी कुमारांनी सनत कुमारांनी च्यवनांना विचारल्याच्या नंतर आई वडील किती आवडत ते असं सुकन्याला विचारल्यावर ती बोलत नव्हती, तसे च्यवन बोलत नव्हते. याचा अर्थ असा होता, आई लेकरावर जितकं प्रेम करते त्याच्या हजारो पटीनं बायकोनं नवऱ्यावर प्रेम केलं. आणि एवढ्या सात्विक पतिव्रतेच्या जीवनात इतकी विसंगती. नवऱ्याने 100 वालांनी आणि नवरी 20 वर्षाची. हा संसार कितपत गोड. म्हणून 52 वनस्पती एकत्रित केल्या आणि च्यवन नावाच्या मुनीला त्या वनस्पतीचं चाटण दिलं. चाटण प्राशन करायला लावलं. म्हणून तर च्यवन प्राश नावाचं प्राशन आहे. त्याचा दाढीवाला फोटो असतो त्या एका बरणीवर. तर ते इतकाच खाल्ला तर 105 वर्षाचं म्हातारं 20 वर्षाचं झालं. मी आता लोक 80 किलो खाल्लाय. मग केस पण काळे होईन डोसक्याचे. हे चावणे असाच याच्यासाठी केलेला चावणे. ते सनत कुमार आणि अश्विनी कुमारांनी केलेला प्राश च्यवन नावाच्या ऋषीला दिला. म्हणून च्यवन प्राश नाव किती गोड असतं बघा. हा च्यवन प्राश 20 वर्षाचं तारुण्य आलं. कशाच्या भक्तीवर? बायको अधिकारी, नवरा अधिकारी. म्हणून जरा गेली, तारुण्य आलं. मालकाचं तारुण्य माथारपण घातलं, तारुण्यात विलेपण. इतकं गोड असणारे च्यवन मुनी यांनी भजन केल्याच्या नंतर सापाचं विष संपत होतं. ते भजनाचं टोक किती मोठं असेल ही व्याप्ती संताची, म्हणून तुकोबाराय म्हणतात विष संपत आहे ही त्यांच्या भजनातली ताकद आहे. हो, आम्हाला आवाज कमी दिला की आम्ही सोमावर तापत होत. ही आमच्यातली ताकद आहे. ते कीर्तन होस तर त्या स्पीकरवाल्याला वाटतंय काय काय टोचणे हानतीत काय माहीत बापा रे बापा. असं हापून जाते ते माणूस बिचारा. अहो भजन केल्याच्या नंतर विष संपत आहे. काय वानू आता न पुरे वाणी. दुसरा पुरावा आहे काय. जरासंध नावाचा हलकट व्यक्ती महाभारतात मी ऐकला. कारण मी काय त्याच्या गावात जन्माला आलो नाही, तिथला काय ग्रामपंचायतचा सदस्य नाही, काहीच नाही. फक्त महाभारतात पाहिला. जरासंध नावाचा व्यक्ती तसा हा सामान्य माणूस नव्हता. याच्याकडे 22,000 राजे याचे पाय चाटीत होते. 22,000 राजे. इतका अधिकारी श्रीमंत होता. याला 2 मुली होत्या. आष्टी आणि प्राप्ती नावाच्या 2 मुली ह्या कंसाच्या बायका होत्या. आणि कंस कोणाला म्हणतात पवार बुवा माहिती का? दुसऱ्याचं ज्याला खपत नाही पर द्वेषी तो कंस होता. ज्याला दुसऱ्याचं खपत नाही असं समजायचं याच्यात जरसा कंसाचा अंश आलाय. भोगे कळ येती. हो, आपण कसं वागतो याच्याहून ठरवायचं मागच्या जन्मात कोण होतं. चोरून खाचा ज्याला नाद आहे का समजायचं लांडग. उष्ट खाचा ज्याला नाद आहे समजायचं कुत्र. आयुष्यभर काम करतो बँकेत कोटीन धोत्राल गाठी, सप्त्याल पट्टी नाही, घरी बाजार आणत नाही, दिवाळीला मिठाई नाही, नुसत्या थप्प्यात लावायला पैशाचा असं समजायचं बैल होता. बैल होता, बैल होता, बैल. बांगला बांधला तरी मंदिरातच झोपायलाय असं समजायचं गध होत.
गध तुम्ही मंडपात बांधा, झोपतच नाही. वल सावलीला झोपते, वल सावलीला गध. आणि लय माणसं बायला सारखे नुसत्या थप्याच. आमच्या इथे एक माणूस संडासला गेला तरी रिकामा येत नव्हता. कोणाची बी कानी सोडून आणि कानी कळतील तुम्हाला चराट कोणाचं हा सोल का यठण सोडून आणत होता. यठण त्यानं आवताची जू 250 चोरून आणली. त्याच्या मातीला एकही लाकूड दुसरं टाकलंच नाही, चोरलेली जूच टाकली. ज्वातच जळाला, ज्वातच आमच्या इथला माणूस. गळेश शपथ मी फक्त दुसऱ्या गावाला रागीन म्हणून माझ्या गावातलं म्हणायलो, इतका हलकट आमच्या गावात माणूसच नाही. हे समजून घ्या कोणाचं सांगायला. नुसत्या थप्प्यात लावायलाय पण काही भोगत नाही. वैकुंठवासी धर्मभास्कर निवृत्ती बाबा वक्ते सांगायचे, देवान जर तुम्हाला श्रीमंती दिली तर दान करा, गरीबाला कपडे द्या, सप्त्यात अन्नदान करा. एक वाक्य सांगायचे गुरुजी. नाही देव वाटत ना मग चांगले कपडे घाली जाईन, चांगलं खात जाय, लोकाला देईन. हो आणि सुनाला म्हणून तू रानात येड्याला जाईन, दुसऱ्याच्या तुरीच्या शेंगा तोडून आण आणि त्या तुरीच्या शेंगाचं खळबट. हो दुसऱ्याच्या कापसात भेंडर उगत येत ना, गावरान भेंडरच म्हणतात का तुमच्या? भेंडर याला मसडा पण खेटत नाहीत, इतके काटे असतात त्याला. ते निबरडक भेंडर वरुट्यान ठेसून त्याची आमटी खाय, इळभर नदीच्या कडील बसून राय, किती वाऱ्या तांबे नेईन. महाराज म्हणले तू भिकारी आहेस, श्रीमंत भिकारी. चांगलं राहाय, चांगलं खाय, नको देऊ कोणाला काही, पण चांगलं राहाय, चांगलं खाय आणि चांगल्या ठिकाणी फिरायला जाय. म्हणजे तीर्थयात्रा कर. काहीच करीत नाही, सगळं घरी आहे. बँकेत कोटीन धोतराल गाठी, बैल्या होता समजायचो, बैल्या ह्या बैल होता. शास्त्र असं सांगतंय, आईनं लेकराला दुधाचा काला चुरला लहान लेकराला आणि त्याला खाय म्हणली. लेकरू असं चिवडू लागलं, त्याच्यावर माश्या बसू लागल्या. आणि मग अर्ध्या तासानं शेजारीन म्हणली, बाई निरशा दुधाचा काला आहे. माय म्हणली, माय मोघापासून बब्यानं चिवडीलाय, मी नाही खात. माय पण खात नाही पोरान चिवडलेलं. आणि जर एखाद्याला आवडत असेल तर समजायचं मागच्या जन्मात नक्की पाळलेलं कुत्रं होतं. अजून लक्षात घ्या, बिडालक नावाची जात शिकार करण्यापेक्षा जास्त चोरी ती. बिडालक म्हणजे लांडग. चोरून जर कोणाला अपेक्षा, कोणाचा चोरून ऊसच मोडायचा, कोणाचं चोरून हरभरच उपटून आणायचं, कोणाचे 2-4 कांदेच चोरून उपटायचे, लसूणच उपटायचा, असं समजायचं हे मागच्या जन्मात लांडग होतो. असे लय मटे आहेत, पण कौरक उजडूच तर चोल द्यायचं का, हेच आपल्याला पुढं बघावं लागेल ना. महाभारतामध्ये जरासंध नावाचा व्यक्ती, याच्या आस्ती आणि प्राप्ती नावाच्या 2 मुली कंसाच्या बायका होत्या. परद्वेषी कंस, खपतच नव्हतं त्याला कोणाचं, याच्यामुळेच बेचैन होता. आणि हा जरासंध भीमानी मारला, हे तर तुम्हाला माहिती आहे. भीमानी मारला. भीमानी मारल्याच्या नंतर कसा मारला ते सगळ्यांना ज्ञाते. मला फक्त सांगायचंय, काय वानू आता न पुरे वाणी, संतांच्या भक्तीचं टोक काय याचा मुद्दा मला पटवून द्यायचा. मला महाभारत नाही सांगायचं. कालांतराने त्या जरासंधाचा अंत्यविधी झाला आणि त्याचे हाडं एका गंगेत टाकले. राख टाकतात ना आपल्याकडे, पण गंगेत राख टाकतात. आस्ती एका गंगेत टाकल्या. गंगेत आस्ती टाकल्याच्या नंतर जरासंधाच्या आस्ती कोणाच गंगेनं स्वीकारल्या नाही. कोण्याच नाही. हरिद्वारला 14 दिवस जरासंधाच्या आस्ती होत्या. बघा, बकदालभ्याचा आणि लोमशाचा पुरावा आहे. जरासंधो भय आस्तीना आयुधम धातव्ये तिथि देवम नारायणो सत्पुरुषाना नारायणो सत्पुरुषाना नारायणो सत्पुरुषाना. नारायण नावाचे भगवान हरिद्वारला
शंख चक्र गदा पद्म आयुध बाण भातुड हे सगळं घेऊन भरत शास्त्री तिथं नारायण आणि त्या हरिद्वारला असती 14 दिवस तर्पण केलं त्याच्या नावानं. पितराचं तर्पण असतंय. दक्षिणेकडे तोंड करून आपल्या घरात जर कोणी वारलं तर त्याची पूजा करत असताना ते मंत्र म्हणणारा दक्षिणेकडे तोंड करून असला पाहिजे. आपल्या घरात जर पोरायच्या वाढदिवसाचे फोटो असतील तर भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावायचे नाही. दक्षिणेकडे तोंड करून जिवंत माणसाचा फोटो लावला तरी पाहणाऱ्यांना समजायचा मेला. असं शास्त्र आहे. कशाचे फोटो लावा याचे सुद्धा आखली नाहीत लय लोकायला. 45 लाखाची गाडी घेतली पूजेल मला बलिलं. लॉकडाऊन मध्ये आपले पूजा पाठ वास्तू शांत्या बंद नाही ठेवलं. मी आपलं सुरू ठेवलं पाहिजे माणसानं. सुरू गाडीच्या पूजेल बलिलं. तो पूजा करताना माणूस मधात बसवा लागतो. एक अजून याचं बी ध्यान नाही. माणसं गाडी बंद करीत तिथून बाहेरून पूजा करतात. शनियाम अंशस्ततो जीवितम आदिष्टिताम पूर्णोर्वेति वाहनत्रयम विघ्नोर निरशनन हितार्थायाम तत्. असं एक तर त्याचे आता ते लय दिवसापूर्वी करीत होतं. आता काही म्हणत नाही मंत्र मी येते मग असं बशीत असते. तो मालक मायापाशी तांब्या घेऊन त्याच्या शिटावर कुत्र. लय कुत्र्याला कळत नाही कुत्र कुठं बसवा. बऱ्याच कुत्र्यांना कळत नाही कुत्र कुठं बसवावा. अरे 45 लाख रुपये दिले श्री कुत्र्या. कुत्र तिथं बसित नसते. पायीची वाहन पायी बरी शास्त्र आहे त्याच्यासाठी. घरात घोड्याचं चित्र असावं का नसावा. वाघाचं चित्र असावं का नसावं. काय मिळ नाही. कुठं काही चिटकून दिलेलं कुठं बी. हे रे बेकार चोट धंदे सगळे. काय करायचं आपल्याला. 14 दिवस हरिद्वारला असती. वापस आल्या उघडतच नव्हत्या. मला जसं कळतंय तसं आमच्या परिसरातले 5 लाख लोकांच्या हाडं तुमच्या ढालेगावला टाकले असतील रामपुरीला. पण पावसाळा संपल्याच्या नंतर गंगेला पूर गेल्यावर एकही हाड गवसत नाही. सूक्ष्मदर्शकानं पण पहा एकही सापडत नाही. जरासंधाच्या आस्ती 23 वर्ष विघळल्या नाही. 23 वर्ष जशाल तशाच होत्या. नंतर या आस्तीचं काय काम केलं माहिती. शकुन्या नावाचा हलकट व्यक्ती होता. शकुनी नाही म्हणत मी त्याला. शकुन्या ह्यो दुर्योधनाचा मामा होता. गांधारीचा भाऊ होता. हे हलकट शकुन्या. का हलकट. सख्या बहिणीच्या पोरायला पत्ते खेळायला लावले. चांगला असतो का मामा तसा हलकट. भाषे जर वाईट वागत असतील तर मामानं जाऊन भाषाला सांगा पोरहोत अरे माझ्या बहिणीचं नाव करा रे माझ्या मेवण्याचं नाव करा. असं वाईट वागू नका रे असं मामानं शिकवायला पाहिजे. पण यानं घरावर तुळशीपत्र ठुलं आणि गांधारीच्या 100 पोरायला जुगार खेळायला लावला. लुडो खेळायला लावला. इतका हलकट शकुन्या. आणि ह्या शकुन्यानं गंडकी नावाच्या गंगेतून हाडं आणले. हरिद्वारला हाडं घेतले नाही. गंडकीत टाकले. गंडकीमध्ये देव शालिग्राम होऊन पडलेला आहे दगड होऊन. तिथून हाडं आणले आणि मग शकुन्यानं हाडं उघडले आणि उघडून उघडून त्याच्या 4 गोट्या तयार केल्या. 4 गोट्या. म्हाताऱ्या माणसाला लुडो माहित नाही. हे लुडो नावाचा खेळ उतू आलाय. ह्यो महाभारतातला खेळ आहे. त्या खेळाला सोकटी नावाचा खेळ म्हणत होते. ह्या लुडो नावाच्या खेळामुळं धर्मवीर पांडवांसारख्यांना बायको इकावं लागली होती. यायला आधीच कोणी देईन तर हे काय ऐकतील. हा कोरोना कोणी वाढीला सांगू का तुम्हाला. मुंडक्यात मुंडके घालू घालू लुडो खेळणाऱ्यानंच कोरोना वाढीलता. अहो एखाद्यानं जर चांगले दात नाही घासले त्यानं जर इथं रूपवाळी म्हणली तर 5 मिनिटं तोंड नाही वाटत नाही माईक पुढं. असं होतंय की नाही कधी कधी. तर 4 माणसं थुत्रात थुत्र घालून लुडो खेळत होते. काय येडपटपणा असले. महाभारतातला खेळ आहे ते लुडो. सोकटी नावाचा खेळ. आणि या सोकटी नावाच्या खेळाला ज्या फेकायला गोट्या असतात का
हे बोट दाबलं की लुडोवरची गोट. तुम्ही म्हणताल तुला इतकं कस काय माहीत? आता मी तुमच्यातलाच आहे ना. हा, मी काय वरून थोडाच पडलो असा आधार. तुमच्यातच आहे ना, तुमच्यातलाच आहे मी. तर त्या 4 गोट्या भरत बुवा जरासंधाच्या हाडाच्या होत्या. जरासंधाने हाडवैर काढलं. मेल्याव का होत नाही म्हणले, ज्या पांडवांपैकी एकानं मला मारले त्या पांडवाला भिकारी करीन. वनवासाला पांडव जरासंधामुळेच गेले. कौरवानी गोट्या टाकल्या की सोयीशा पडत होत्या आणि पांडवांनी टाकल्या की पालथ्या पडत होत्या. पांडव हरले, कौरव जिंकले. कालांतराने पांडव जिंकले. कालांतराने राज्यावर बसले. महाराज धर्माने आपले 5 भाऊ 4 भाऊ सोबत घेतले आणि हिमालयाच्या पायथ्याला स्वर्गारोहण केलं. पण जाता जाता परीक्षिती नावाचा मुलगा अभिमन्यूचा आजोबाला सांगितलं, आजोबा कसं काम करू? आई लेकरावर प्रेम करते असं काम कर. पण 9 वर्ष राज्य झाल्याच्या नंतर परीक्षिती नावाच्या राजाला 3 अरिष्ट आले. 3 अरिष्ट. हे अरिष्ट तपासण्यासाठी तात्विक लोक होते. लोमश, जाबाली, बकदालभ्य, ऋषुंडी. त्या काळामध्ये 5 लोकांपैकी अत्यंत एक रागीट महाराज होते. त्यांचं नाव होतं दुर्वास नावाचे ऋषी. दुर्वासाला बोलून घेतलं. सगळ्यांनी शास्त्र पाहिलं की एवढा मोठा राजा गोड असताना अरिष्ट कस काय? मग लक्षात आलं हस्तिनापुरात हाडं येतं शकुनीचे. जरासंधाच्या अस्थी आता काय करावं? वाटेल ते प्रयत्न केले. वाटेल महाराज एवढे मोठे दुर्वास नावाच्या साधूने वाटेल ते मंत्रोच्चार केला पण हाडं वितळले नाही. नाही वितळले, नाही वितळले, नाही वितळले. असा एकच महात्मा होता. त्या महात्म्याने आपल्यावरचा शाप संपविण्यासाठी बद्रिकाश्रमला भजन केलं. ते भजन करणारा महाराज देवर्षी नारद. नारदाला आमंत्रित केलं. नारदाने जरासंधाच्या अस्थी पळसाच्या पानाच्या द्रोणमध्ये घेतल्या. म्हणून तो पोळ्याच्या दिवशी पळसाचं दाखला आणतात. हे सगळं माहीत असलं पाहिजे कशामुळे आणतात. सखुबाईने केलं म्हणून आणसाबाईने केलं, आणसाबाईने केलं म्हणून दोरकीन केलं, दोरकीन केलं म्हणून अंतिकीन केलं, अंतिकीने केलं आणि कस्तुरीनं फुकून दिलं. असं नसतं. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. पळसाच्या पानाचा द्रोण केला. त्या द्रोणामध्ये अस्थी ठेवल्या. त्या अस्थीमध्ये 7ला 7 समुद्राचं पाणी टाकलं तरी अस्थी विरत नव्हत्या. नारद विना घेऊन समोर बसले आणि भजन केलं. नारायणा नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण ते बृहस्पतीचा अत्यंत जवळचा अत्यंत फार घनिष्ठ सेवक होते. नाव घरी गेल्यावर पाक काय होतं? त्यांनी नाक मुरडिलं. म्हणे मायासारखा सुशील मंत्र म्हणणारा जगात कोणी नाही.
रावण त्यांचा शिष्य होता. हा, इतका रावण मंत्र म्हणण्यात पारंगत होता. रावणानं वास्तूचे मंत्र इतके गोड म्हणले घरभरणीचे, भगवान शिवशंकर त्याच्या मंत्रात भुलले आणि त्याला लंका देऊन टाकली. लंका रावणाच्या बापाच नव्हती. नुसत्या वाणीला नुसते वाणीवर प्रसन्न झाले शिवशंकर आणि देऊन टाकली. रावण त्याचा शिष्य होता. ते महाराज किती अधिकारी असेल. आणि त्यानं हत्तीच्या सोंडेसारख्या धारा पडत्याला अशा तुपाच्या राशी आणल्या होत्या. भांडीची भांडी तूप वाटेल ते टाकलं. पण जरासंधाच्या आस्ती काही विरत नत. खूप प्रयत्न केला. खूप खूप खूप. पुराण असं सांगते, भविष्योत्तर पुराणामध्ये 1 श्लोक, मार्कंडेय पुराणामध्ये 3.5 श्लोकाचा पुरावा. असं म्हणतात 1 वर्ष 48 दिवस यज्ञ चालू होता. पण त्या 4 गोट्यातली एकही गोटी विरली नाही. एकही गोटी विरली नाही. नारदाने फक्त 9 घटकाच भजन केलं. फक्त 9 घटका. तर द्रोणामध्ये आस्तीचं ढवळं पाणी पण दिसत नव्हतं. सावकार, आस्ती याच्यामध्ये वाटून टाकल्यात जसा खडू पाण्यात टाकल्यावर पाणी पांढरं होतंय, चुना पाण्यात टाकल्यावर पाणी पांढरं होतंय. तुमच्या आमच्या आस्ती जर पाण्यात घासल्या तर ते पाणी पांढरं होतंय. पण पाणी सुद्धा पांढरं राहिलं नाही. आस्ती कशाविरून गेल्या याचाच मेळ नाही. वारकरी संप्रदायात कीर्तनासाठी ज्यानं विना दिला ते इना देणारे देवर्षी नारद आहेत. म्हणून तर नारदाची गादी म्हणतात. अशा भजन करणाऱ्या नारदानं 9 घटका भजन केल्याच्या नंतर जरासंधाच्या आस्ती विरून जात्यात. ही वारकऱ्यात ताकद आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, न पूरे